हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आणि सर्वात आधी तर धन्यवाद मानते तुम्हा सर्वांचे, कारण की तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघत आहात. आणि आता मी इथे ठेवलेला आहे सायंकाळचा चहा. तर दूध संपलेलं होतं, दूध आणून दिलं ह्यांनी आणि मग मी चहा ठेवला. तर चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर सायंकाळच्या टायमाला घर वगैरे झाडून घेतलं. म्हणजे ते काय दाखवलेलं नाही. आणि नंतर थोडीशी म्हटलं आज प्रत्येकाच्या घरी म्हणजे ज्यांच्याकडं गौराया असतील त्यांच्याकडे गौराया येतात. तर म्हटलं आपण सुद्धा म्हणजे नाही का, जरी आपल्याकडं नसलं तरी आपण आपल्या घराला प्रसन्न ठेवण्यासाठी किंवा मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आपण आपलं जे काय आहे कर्तव्य तर ते करतच असतो. त्यामुळं मग म्हटलं रांगोळी काढून घ्यावी. आणि इथं मुलांना मी दळायला दिलं होतं, मुलांना म्हणजे ह्यांना दिलं होतं. तर गाडी काढत होते हे आणि समर्थ, तर निघाले होते ते पण दळण घेऊन. तर ह्यांनी सायंकाळच्या भाजीसाठी हे आणलं होतं. तर मी इथं मेथीची भाजी निवडत आहे. तर निवडून झाल्याच्या नंतर मग मी लगेचच फोडणी द्यायला घेतली. तर तुम्ही कशी बनवता मेथीची भाजी? तर मी तर अशी बनवत आहे बघा. जिरे, लसूण आणि मिरची मी वाटून टाकलेली आहे आणि लगेचच हे तेलामध्ये टाकलेली आहे भाजी. तेवढं सायलीचं आगमन झालं होतं. सायलू मॅडम हात वगैरे धुवत होत्या तिथंच. आणि ही मुगाची डाळ टाकलेली आहे. तर आणि त्याच्यावर मग मी थोडंसं हळद, मीठ चवीपुरतं आणि हे असं झालेलं आहे. तर आता मी हे उचलून बाजूच्या गॅसवर ठेवते. आणि मला ना कांदा पात टाकलेलं हे बेसन खूप खायला आवडतं. तर मग म्हटलं थोडंसं बनवते, कारण कोण खाईल नाही खाईल माहीत नाही, पण माझ्यासाठीच बनवते. तर इथं आता सर्वात आधी तर मी तुम्हाला माहिती आहे का हे बेसन कसं बनवतात? तर म्हणजे आमच्या गावाकडं तर बनवतात असं. म्हणजे माझी आई, आम्ही लहान होतो तेव्हा आई वगैरे बनवायची असं बेसन. मग मला ते खूप आवडायचं. तर आता इथं मी तेल टाकलं सर्वात आधी, नंतर मोहरी, नंतर जिरे, नंतर कांदा आणि आता ही पात टाकत आहे. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ, हळद आणि ते वाटलेलं मिरचीचं आणि लसूणचं पेस्ट टाकत आहे. म्हणजेच आपण थोडक्यात त्याला ठेचा म्हणू शकतो. तर इथं टाकलेलं आहे. आणि हे सगळं आता हे झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं हे बेसन पीठ, तुम्ही कसं टाकता बेसन पीठ? तर मी बऱ्याच जणांचं असं बघितलं होतं की मग ते बेसन पीठ कसं टाकतं, आधी पाण्याला उकळी येऊ द्यायची, फोडणी आपण दिलेली असते त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर मी तसं करत नाही, कारण तसं केलं ना की माझ्याकडून गाठी वगैरे होतात आणि मग ते कच्चंच पीठ राहतं मध्ये. मग त्यापेक्षा मग मी अशी करते. तर कशी वाटली बेसनची रेसिपी? तर आता इथं दोन्ही भाज्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता हे सगळं मी आता ही भाजी काढून ठेवते बाजूला. आणि ही बेसनचं कढई तिकडे त्या बाजूला ठेवून देते, म्हणजे मग मला अलीकडच्या बाजूला भाकरी बनवता येतील. लगेचच मग मी तवासुद्धा घेतला भाकरी बनवायला आणि हे सगळं आवरूनसुद्धा घेतलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर.